नमस्कार दोस्तों, मैं विलास उरकुड़े फिर आपका स्वागत करता हूं एक बार आपके अपने पसंदीदा वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। अपने आसपास की खबरों से जुड़े रहने के लिए अभी हमारे चैनल को जरूर सब्सक्राइब करें। तो चलिए शुरुआत करते हैं आज की कुछ मुख्य खबरों से। खबर महाराष्ट्र के यवतमाल से। बीजेपी विधायक मदन येरावार गांव-गांव चलो अभियान के अंतर्गत जाएंगे घर घर, जनता से करेंगे बात, जानेंगे लोगों की समस्या। 11 जनवरी तक चलेगा अभियान। आइए जानते हैं भाजपा के विधायक मदन येरावार जी ने क्या कहा। पूरी खबर सुप्रीम पावर न्यूज पर। सहायक संपादक दुर्गा प्रसाद बर्वे की रिपोर्ट। असं होते का समोरचा यायला तयार राहते तेव्हाच होते त्याच्यामुळे आणि त्या काय बोलते कोण काय बोलते याला काय उत्तर देणार आहे मी काय सेम असंच जी वर्षा गायकवाड मॅडम आहे त्यांनी म्हटलं जेव्हापासून बीजेपी सत्तेत आली आहे तेव्हापर्यंत न्यायालयीन कारभार, सरकार, संविधान, लोकशाही याला वचका बसलेला आहे आणि काही पण बरोबर चालत नाही, प्रश्नचिन्ह या सत्तेने निर्माण केलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. यावर जे काय ते वर्षा गायकवाड हे म्हटलं आहे की पत्रकार पण त्यांच्याच मार्गी लागलेले आहे. काय सांगा तुम्हीच पत्रकार आहे, तुम्ही त्यांच्या मार्गी लागलाय का? तुम्ही विचार करा आमच्या मार्गी लागले आहे का? समोर लोकसभा इलेक्शन म्हणजे वाजा वाजलेला आहे सगळीकडे, म्हणजे सगळीकडे वातावरण झालेलं आहे. यवतमाळच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर वेगवेगळे नावं चालू आहे, काय सांगणार? नाही, निवडणुकीपर्यंत सर्व वेगवेगळे नावं ते घेण्याचा अधिकार कार्यकर्त्यांना, जनतेला, वेगवेगळे पक्ष, महायुती आहे, तिघांनाही आहे, सर्व आहे. पण शेवटी केंद्रीय नेतृत्व, राज्य नेतृत्व, जी निवडणूक कमिटी आहे ती जे ठरवते त्याच्यावर शिक्कामोर्तब होते आणि म्हणजे ठरते. शेवटी राजकीय पक्ष म्हणून काम करणं, जनतेमध्ये जाऊन काम करणं. उद्या मी सांगितलं बा हजारो भिंती कमळाच्या रंगवायच्या आहे, काम करायचं आहे. पण जेव्हा उमेदवार जो राहील तो देशाला पंतप्रधान मोदीला बनवणारा उमेदवार निवडून द्यायचा आहे. हे लोकांना जसं समजते राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना समजते. अगोदर महाआघाडी सरकार होती, आता महायुतीची सरकार आहे, तर काय वाटतं इथे खासदारकी सीट करिता म्हणजे तुटातूट होण्याची शक्यता नाही का? नाही, तुम्हाला म्हणजे बेसिक सांगतो, हे 2014 मध्ये विधानसभेतच फक्त युती तुटली होती. विधानसभेत, त्याच्या आधी लोकसभेमध्ये आणि त्याच्यानंतरही लोकसभेमध्ये ही युती होतीच. त्याच्यामुळे यवतमाळ हा जिल्हा 3 लोकसभेमध्ये येतो, 4 विधानसभा वाशिम मतदारसंघात येतात, यवतमाळ वाशिममध्ये 2 लोकसभा चंद्रपूर मध्ये येतात आणि 1 विधानसभा उमरखेड ती हिंगोली मतदारसंघात. पण तुम्हाला म्हणून सांगतो की 7ही विधानसभेमध्ये जरी चंद्रपूरचे खासदार आमचे पराभूत झाले असेल, महाराष्ट्रात काँग्रेसची जी एकमेव सीट आली ती चंद्रपूर, त्याच्यात 80,000चा लीड हा यवतमाळ जिल्ह्यातून होता. हिंगोली मतदारसंघातही निवडणूक उमेदवार निवडून आला आणि मतदारसंघात लीड होता आणि भावना गवळी ते आता अनबीटन आहे आणि त्यांना 4ही मतदारसंघात लीड होता. सर शेवटी जिल्ह्याचं पाहतो. शेवटी एक प्रश्न आहे, गाव अभियान चालू अंतर्गत आपल्या गावकऱ्यांना, आपल्या जनतेला, आपल्या यवतमाळ जिल्ह्याच्या लोकांना काय एक संदेश आपल्याकडून राहील? नाही, अभियान हे गावात जाऊन द्यायचं आहे. त्याच्यामुळे तुमच्या माध्यमातून मी जर संदेश दिला तर माझे कार्यकर्ते म्हणून मदन भाऊनी संदेश दिलाय आता आपल्याला जायचं काम नाही, तो त्यांच्यापर्यंत चुकीचा मेसेज जाईल. त्याच्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांनी गावात जाऊन जनतेला भारतीय जनता पक्षाच्या डबल इंजिन सरकारने केलेलं काम, भविष्याचा घेतलेला वेध, विश्वगुरू होण्याच्या दृष्टीने चालू असलेले नरेंद्र मोदींचे अविरत प्रयत्न आणि उपलब्ध्या, यासोबतच सर्व जातपात, धर्म, समाज सर्व सोडून एक दिवशी 142 करोड लोकसंख्या असलेला हा देश हा विश्वगुरू कसा होईल यासाठी तुमचंही योगदान तेवढं महत्वाचं आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हे होत असताना सबका प्रयास यामध्ये जनतेला वारंवार मोदीजींनी कोरोना असेल किंवा गॅस सिलेंडरची सबसिडी असेल जनतेला आवाहन केलं, त्या जनतेने त्यांना प्रतिसाद दिला, त्यातूनही अनेक योजना मोदीजी राबवू शकले. स्वच्छतेचा मोठा मंत्र असेल हा मोदीजी त्याचमुळे राबवू शकले. त्याच्यामुळे पार्टिसिपेशन ऑफ पब्लिक हे नेहमी आपल्याला पाहिजेच आहे. त्या जनतेला त्या दृष्टीने कार्यकर्ते जाऊन आवाहन करतील. तेच कार्यकर्त्यांना माझं तुमच्या माध्यमातून आवाहन.
कळतो. आता 5-6 घरची त्याला काळजी घ्यायची आहे, ते काम तो करत आहे का याची एकदा चाचपणी होईल. आणि नसेल करत तर इच्छा असेल तर करेल, नसेल करत तर बदलवल्या जाईल. पण भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून जे अपेक्षित आहे त्या कार्यकर्त्याला तेवढं काम तर करावंच लागेल. हे तर सर चलो अभियानच्या बाबतीत आता आपल्या बाबतीत जर बोलायला गेलं आतापर्यंत आपल्या कारकिर्दीमध्ये खूप सारे विकासाची कार्य आपल्याकडे करण्यात आलेले आहे. आणखी कोणते अशी विकासाची कामं आहे जे बाकी आहे असं तुम्हाला वाटतं? असं आहे, ज्या गतीने तुम्ही विकास कराल तेवढ्या गतीने लोकांचा तुमच्याबद्दलचा अपेक्षाही वाढत जाते. तुम्हाला संपूर्ण राष्ट्राची सांगू, गरिबी हटाव काँग्रेसचा वर्षानुवर्ष नारा होता आणि गरिबी हटलीच नाही. आधी काँग्रेस कशावर बोलत आहे? बेरोजगारी आणि गरिबीवर. म्हणजे तुमच्याही काळात हटली नाही असंच तुमचं म्हणणं आहे ना. त्याचा रेशो वेगळा. नंतर काय आलं? नंतर आपण म्हणत होतो पहिली गरज काय माणसाची? अन्न वस्त्र निवारा. मग नंतर काय आलं? मॉडेल आलं. नंतर वीज रस्ता पाणी. वीज रस्ता पाणी आता नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये 10 वर्षानंतर वीज रस्ता पाणी कुठे शिल्लकच नाही राहिलं. मग आता म्हणून मी तुम्हाला सांगितलं, आता तुम्ही निर्मला सीतारामनजी देशाच्या अर्थमंत्री आहे. त्यांनी जो अर्थसंकल्प मांडला, इतर राज्याप्रमाणे निवडणुका आल्या की रेवड्या वाटाच्या, तो काम तर केंद्र सरकार करू शकलं नसतं. पण केंद्र सरकारने केलेल्या कामाच्या मूल्यमापनाच्या आधारावर जनतेपर्यंत जायचं ठरवलं आहे. त्याची एक साधी झलक तुम्हाला या बजेटमध्ये दिसली असेल. त्याच्यामुळे मी स्वतः, आता माझी 5वी टर्म आहे, यवतमाळमध्ये कधी नव्हतं असं बेमळा धरणावरून 400 करोड रुपयाचं पाणी आलं. अंडरग्राऊंड ड्रेनेजची पहिली 500 करोडची फेज झाली. 500 करोड नंतर पुन्हा 500 करोड मंजूर झाले. आता जशा गतीने पाणी आलं, 5,000 आम्ही असं 5,000 किलोमीटरची पाईपलाईन अपेक्षित केली होती, 7,500 किलोमीटरची लागली. पण आता ज्यांनी मागितली द्यावं लागते. पुन्हा 100 करोड त्याच्यासाठी मागावं लागले, ते पुन्हा आता मंजूर झाले. यवतमाळात नाट्यगृह झालं भव्य, यवतमाळ क्रीडा संकुल झालं भव्य. रस्ते तर शिल्लकच नाही राहिले. VR, ODR, स्टेट हायवे, नॅशनल हायवे सगळे जितके होते तितके गडकरी साहेबांच्या कृपेने CRF मधून असेल, बाकी अमृतमधून देवेंद्र भाऊ मुख्यमंत्री असताना असेल, आता बजेटमधून असेल, 70 करोड 80 करोड जसं सर्व झालं. आता दररोज लोक वेगवेगळे पुन्हा रस्ते राहिले. एक्सपान्शन ऑफ म्युन्सिपल लिमिट झालं. त्याच्यामुळे 25-50 वर्षाच्या ग्रामपंचायतमध्ये काम नाही झालं. तिथे रस्ते पुन्हा बनवायचे. रस्ते आता लोकांना सवयी अशा लागल्या, गाड्या झाल्या, घोड्या झाल्या, खड्डाही नाही चालत. म्हणजे एकीकडे लोकांना अंडरग्राऊंड ड्रेनेज पाहिजे, अंडरग्राऊंड पाईपलाईन अशी हवेवरून तो नेणारच नाही. त्याच्यामुळे पण लोकांना असं वाटतं मग निवडणुकीच्या काळात आम्ही जर काम केलं तर इथचे रस्तेच बेकार आहेत. त्यांना हे माहीत नाही की त्या पाईपलाईनचं जोपर्यंत तुम्ही लिकेजेस टेस्टिंग होणार नाही. आता टेस्टिंग तर तुम्ही जोपर्यंत ती स्कीम पूर्ण होणार नाही तोपर्यंत ESR मध्ये पाणी जाणार नाही, ESR मधून तुमच्या पाणी पाईपलाईनमध्ये येणार नाही, तोपर्यंत पाण्याचं टेस्टिंग होणार नाही. कुठे लीक आहे काय आहे तोपर्यंत थांबावं लागेल. आता त्याचे रस्त्याचे टेंडरही आम्ही सगळे काढून तेही रस्ते बनवून टाकले. अंडरग्राऊंड ड्रेनेजमध्ये ठीक आहे, समोर ड्रेनेज चालते, मागे रस्ते होत राहते. अशा अनेक गोष्टी आहे, अनेक विषय आहेत. लोकांच्या अपेक्षा पुष्कळ आहे. त्याच्यामुळे त्या दृष्टीने काम आपण ग्रामीण आणि शहरी भागात करत राहतो. फक्त रस्त्याच्या बाबतीत नाही तर आपण केलेले जेवढे विकास काम आहे त्या बाबतीतही विरोधक जे आहेत असे रडतच राहतात. त्या सांगा, ते त्यांचं काम आहे. शेवटी एखादी गोष्ट तुम्हाला मी एक सांगतो, प्रत्येक जण पॉझिटिव्ह बोलत गेला तर विरोधक शिल्लकही नाही राहणार. आम्ही अनेक वर्षे विरोधातच होतो. त्याच्यामुळे विरोधकाला पण आमच्यापर्यंत बोलणाऱ्या गोष्टी पुष्कळ होत्या. आता काही लोकांच्या मी जे गोष्टी सांगितल्या हे मी जसं तुम्हाला समजावून सांगितलं. आता इट इज व्हेरी इझी टू कन्फ्यूज पण इट इज व्हेरी डिफिकल्ट टू कन्व्हिन्स करताना आता मी हजारोच्या मापमध्ये निवडणुकीतच कन्व्हिन्स करू शकतो. बाकी गावोगावी जाऊन वाडावाडात जाऊन गेलो तर 25 लोक भेटेल. बाकी ऑफिसमध्ये राहील, धंद्यात राहील, घरी राहील, महिला घरी स्वयंपाक करत राहील. तर त्यांना थोडी घरोघरी जाऊन सांगू शकतो. त्याच्यामुळे जितका आहे पण लोकांना विश्वास आहे, त्याच्यामुळे वारंवार निवडूनही देतात. सुषमा अंधारेचं काल वक्तव्य होतं की बॅलेट पेपरवर यावेळेस निवडणूक झाली पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं वक्तव्य हे होतं की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळे नेते, वेगवेगळे आमदार खेचून आणले. याच्यावर आपण काय सांगा? खेचून आलेलं काय ते समजा देवेंद्र फडणवीसा जो एखादं लोहचुंबक आहे
तर लोहचुंबकांचं गुरुत्वाकर्षण शक्ती तर ते एक तत्व आहे की लोहचुंबक लोखंडाला खिचून आणते, पण व्यक्तीला खिचून आणते असं होतंय का? समोरचा यायला तयार राहते तेव्हाच होते. त्याच्यामुळे आणि त्या काय बोलते कोण काय बोलते याला काय उत्तर देणार आहे मी काय? सेम असंच जी वर्षा गायकवाड मॅडम आहे त्यांनी म्हटलं जेव्हापासून बीजेपी सत्तेत आली आहे तेव्हापर्यंत न्यायालयीन कारभार, सरकार, संविधान, लोकशाही याला वचका बसलेला आहे आणि काही पण बरोबर चालत नाही. प्रश्नचिन्ह या सत्तेने निर्माण केलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. का यावर जे काय ते वर्षा गायकवाड हेही म्हटलं आहे की पत्रकार पण त्यांच्याच मार्गी लागलेले आहे. काय सांगा? तुम्हीच पत्रकार आहे, तुम्ही त्यांच्या मार्गी लागलाय का? तुम्ही विचार करा, आमच्या मार्गी लागले आहे. समोर लोकसभा इलेक्शन म्हणजे वाजा वाजलेला आहे सगळीकडे, म्हणजे सगळीकडे वातावरण झालेलं आहे. यवतमाळच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर वेगवेगळे नावं चालू आहे, काय सांगणार? नाही, निवडणुकीपर्यंत सर्व वेगवेगळे नावं ते घेण्याचा अधिकार कार्यकर्त्यांना, जनतेला, वेगवेगळे पक्ष, महायुती आहे, तिघांनाही आहे, सर्व आहे. पण शेवटी केंद्रीय नेतृत्व, राज्य नेतृत्व, जी निवडणूक कमिटी आहे ती जे ठरवते त्याच्यावर शिक्कामोर्तब होते आणि म्हणजे ठरते. शेवटी राजकीय पक्ष म्हणून काम करणं, जनतेमध्ये जाऊन काम करणं. ते मी सांगितलं हजारो भिंती कमळाच्या रंगवायच्या आहे, काम करायचं आहे. पण जेव्हा उमेदवार जो राहील तो देशाला पंतप्रधान मोदीला बनवणारा उमेदवार निवडून द्यायचा आहे. हे लोकांना जसं समजते राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना समजते. अगोदर महाआघाडी सरकार होती, आता महायुतीची सरकार आहे, तर काय वाटतं इथे खासदारकी सीट करिता तुटातूट होण्याची शक्यता नाही का? नाही, तुम्हाला म्हणजे बेसिक सांगतो काही नाही तेवढं फक्त वक्तव्य करायचं. राहुल गांधी वेगळं वक्तव्य, ते अंधाऱ्यावर अब्बाई ते वेगळे वक्तव्य, त्याच्यानंतर ते मॅडम वेगळं वक्तव्य. आता काही वाचल्यानंतर फक्त काही नाही बोलायचं. तुम्ही देता, तुम्ही दाखवता म्हणून देते ते, त्यांची काही चुकी नाही. सर नमस्कार. गाव चलो अभियान हे अंतर्गत आपल्या जिल्ह्यातून, यवतमाळ जिल्ह्यातून कुठे कुठे हे गावगाव अभियान राबवण्यात येणार आहे आणि कशी कशी अभियानाची प्रतिक्रिया आहे ते रूपरेषा ते सांगा. दिनांक 4 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी या संपूर्ण काळामध्ये आपल्या इथेच नाही तर संपूर्ण देशातील 7 लाख खेड्यांपर्यंत हे अभियान चालवण्यात येत आहे. 11 तारखेला पंडित दीनदयाल उपाध्याय ज्यांनी अंत्योदयाचा विचार हा पक्षाला दिला आणि जे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात डबल इंजिनचं सरकार राबवत आहे, अशाच पद्धतीने संपूर्ण देशातील शेवटच्या गावापर्यंत सरकारचे दिलेले कार्य पोचावे, त्यासोबत संघटनात्मक अनेक गोष्टी यासाठी हे गाव चलो अभियान 4 तारखेपासून 11 तारखेपर्यंत आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये, संपूर्ण जिल्ह्यामध्ये ज्यांचा प्रवास होत आहे असे प्रवासी कार्यकर्ता जवळपास मतदारसंघनीय 1000चा एक बूथ या दृष्टीने रचना करून त्या बूथवर आम्ही एक व्यक्ती असं पाठवत आहे. त्याची पूर्ण यादी बनवून त्या बूथवरचा जो आमचा समिती असेल किंवा संयोजक असेल त्याला सोबत देत आहे. या संयोजकाकडे संघटनेचे विविध 18 कामं आहेत. आतापर्यंत दिलेल्या बूथच्या जबाबदाऱ्या, बूथ तपासणे, त्या जबाबदारी मन की बात असेल, वृक्ष लागवड असेल, लाभार्थी योजना असेल, हे सर्व तर तपासणं आहेच. पण त्यांनी पन्ना प्रमुख केलं काय, त्या बूथमधल्या प्रत्येक गावात येणाऱ्या व्यक्तींचा व्हॉट्सअप ग्रुप तयार करणे, त्याला सरकारच्या योजनेची ज्यांना लाभ मिळाला अशा लोकांची यादी तयार करणे, त्या लाभार्थ्यांच्या भेटी घेणे, त्या भागातील जे की वोटर्स आहेत त्यांच्या भेटी घेणे, त्याच्यानंतर वॉल पेंटिंग करणे, जे लाभापासून वंचित असेल ते का वंचित आहे, त्यांच्या कागदपत्राची काही पूर्तता झाली नाही का, की आमच्या बूथच्या कार्यकर्त्यांनी एखादा अपंग असेल, एखादी विधवा असेल, लाभास पात्र असेल, किसान सन्मान निधी असेल, तिथपर्यंत ते पोचले का, पोचून त्यांना लाभ मिळण्यास योग्य असताना सुद्धा लाभ मिळाला का नाही, अशा सर्व गोष्टी किंवा सरकारच्या, राज्य सरकार, केंद्र सरकारच्या सर्व योजना याची माहिती
साधारणतः राजकीय पक्षाचा कार्यकर्ता म्हणून प्रत्येकाला आहे, पण तरी सुद्धा त्यात कुठे काही लोक आणि आमची समिती याच्यामध्ये समन्वयाच्या अभावाने असं काही राहिलं असेल, त्या दृष्टीने सर्व काम करणं हा प्रमुख उद्देश हा संपूर्ण देशातील संघटनेचा हा कार्यक्रम आहे. त्या संघटनेत मग आमदार असेल, मंत्री असेल, खासदार असेल किंवा उपमुख्यमंत्री असेल, मुख्यमंत्री असेल, त्या सर्वांसाठी हा देशभर 7 लाख खेड्यांमध्ये होणारा हा कार्यक्रम आहे. सर, या अभियानांतर्गत लोक जवळ येणार आहे, शेतकऱ्यांच्या जी समस्या आहेत ते पण आपल्याला डोळ्याने असं आपण पाहणार आहे. आणि जिथे जिथे आपण ज्या गावामध्ये जाणार, जे मध्यमवर्गीय जे गावकरी किंवा लोक आहेत, जे जी जनता आहे ते यावेळेस आपल्यासमोर आपली व्यथा मांडणार आहे. तर काय वाटेल, कसं राहील तो दिवस? नाही, एक गोष्ट, जेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून मी जाणार आहे किंवा माझ्या पक्षाचा कार्यकर्ता जाणार आहे, तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगतो, 2014ला पक्षाची गरज होती देशाचा पंतप्रधान कोण असावा. 2019ला जनतेची गरज, जनतेला वाटलं हाच त्यांच्या कामावर देशाचा पंतप्रधान हा असावा. 10 वर्षानंतर आज संपूर्ण देशाला असं वाटत आहे की विश्वगुरू होण्यासाठी देशाचे पंतप्रधान पुन्हा नरेंद्र मोदी असावे. हा 10 वर्षाच्या केलेल्या कामातून जनतेमध्ये केलेला विश्वास आहे, नरेंद्र मोदीजी आणि त्यांच्या टीमनी विश्वास निर्माण केला आहे. त्याची फलश्रुती आहे की केलेल्या कामाच्या मूल्यमापनाच्या आधारावर आम्ही लोकांमध्ये मतं मागायला जात आहे. इव्हन हेही मतं मागायला जात नाही, हे तर काही निवडणुका पुढे येईल, जेव्हा जाऊ तेव्हा ठीक आहे. पण आज या गोष्टीची ज्या गोष्टी आम्ही केल्या त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचल्या का? आज एका पन्ना प्रमुखाकडे 5-6 गावं आहेत, त्याला आम्ही ऑलरेडी सांगितलेलं आहे संघटनेमध्ये. ती वर्षानुवर्ष परंपरा आहे भाजपची. त्या 5-6 गावामध्ये त्या घरांची जबाबदारी 31च्या बूथला, 1000ला 31नी भागात किती येते? 1000ला 31नी भागातला साधारणतः 30-35 लोक येतात, पण 6-7 कुटुंब येतील. त्या 7 कुटुंबामध्ये कोणी विधवा आहे का? कोणाला आयुष्यमान भारतचा आवश्यकता पडली, कार्ड मिळालं नाही, असं झालं का? महात्मा फुले 1.5 लाखाची होती, 5 लाखापर्यंत मर्यादा वाढवली. पहिलेच्या देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना ती योजना एवढे रिएम्बर्समेंट इतक्या फटाफट होत होतं. अनेक चांगल्या हॉस्पिटलनी एम्पॅनलमेंट स्वतःहून आमच्या मागे लागून करून घेतलं. आम्ही स्वतः सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल असेल, चांगले तज्ज्ञ असेल, त्यांना एम्पॅनल केलं. 2.5 वर्षाच्या मागच्या सरकारच्या कार्यकाळात अनेक हॉस्पिटलनी ती योजना बंद केली. ती पुन्हा आता त्याच गतीने चालू आहे. त्याच्यात 5 लाख रुपयाची वाढ आपण केली. अनेक आजार जे आहे 800 वरून 1174 आजार त्यामध्ये घेतले. लोकांना याची माहिती आहे का? नाही तर मग ऍक्सिडेंट झाला, लगेच मग नागपूरच्या एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेला, ती योजनाच नाही, तर त्याला घरची शेती गहाण ठेवून उपचार करावे लागते. जेव्हा कुठे याच्यामध्ये त्याच्याहीपेक्षा चांगले जर हॉस्पिटल असेल, आज न्यूरोलॉजिस्ट असेल किंवा जे ज्या आजारावर जे असेल, त्या सर्व गोष्टी त्याच्या डिपेंड, त्याची माहिती त्याला आहे का? त्याची आमच्या कार्यकर्त्याला आहे का? आम्ही वारंवार हे कळतो. आता 5-6 घरची त्याला काळजी घ्यायची आहे, ते काम तो करत आहे का याची एकदा चाचपणी होईल. आणि नसेल करत तर इच्छा असेल तर करेल, नसेल करत तर बदलवल्या जाईल. पण भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून जे अपेक्षित आहे त्या कार्यकर्त्याला तेवढं काम तर करावंच लागेल. हे तर सगळं आपल्याला आपल्या बाबतीत आपल्याला बोलायला